श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, बाळा, आज तुझ्या काही चिंता आहेत, त्या जागी मी तुझ्यासाठी आनंद आणि उत्साह देण्यासाठी आज तुझ्या पुढे उपस्थित आहे. तू जर त्या चिंता सोडायला तयार असशील तर मी तुझ्यासाठी ते सुखद अनुभव आणि आनंदाचे क्षण देण्यासाठी आलो आहे. तुझी जर तयारी आहे तर मी तुला ते देईल. त्यात तुला सुख, समाधान आणि आनंदाची प्राप्ती होईल. बाळा, लक्षात ठेव, तुम्ही ज्या काही इच्छा करत आहात ते पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येत आहेत. देव आज तुमच्या पुढे आला आहे, तर तुमच्या मनातील ते सर्व काही माझ्या चरणी सोपवून निश्चित व्हा. ते म्हणजे तुम्हाला असलेली काळजी, तुम्हाला असलेले ताणतणाव आणि तुमच्या मनात जर काही तुमचे सर्व काही त्रास संपवण्यासाठी आज मी तुमच्यापर्यंत आलो आहे. विश्वास ठेवा, देव तुमच्यासाठी सतत कार्य करत आहे. कधी कधी तुम्हाला ज्या गोष्टीत मार्ग सापडत नाही तेव्हा तुम्ही प्रार्थना करता आणि देवाकडे वळून देवाचा दावा करू लागता. तेव्हा अगदी काही काळातच तुम्हाला तो उंचीत आणि योग्य मार्ग दाखवण्यात येतो. तो देवाकडूनच. जेव्हा तुम्हाला देवाचे आशीर्वाद आणि देवाचे चमत्कार अनुभवायला येतात तेव्हा तुमचा विश्वास अगदी खूप पक्का होतो. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, माझे लक्ष तुझ्यावर आणि तुझ्या प्रत्येक कृतीवर आहे. तुझ्या हातून चुका घडू देणार नाही. बाळा, तुझ्यासाठी मी कार्य करत आहे. जरी आज तुला काही गोष्टी पडद्याआड जाणवत असल्या तरी माझे कार्य हे अखंडरित्या तुला आशीर्वाद देणारे आणि तुझी प्रगती साध्य करणारे आहे. विश्वास ठेवा, मी सतत तुझ्यासाठी कार्य करत आहे. बाळा, माझे आशीर्वाद तुमच्यासाठी फलित होत आहेत. स्वामी म्हणतात, बाळा, जर तुझे जीवन सोपे करण्यासाठी तुला जर कुठला आधार सापडत नसेल, काही सुचत नसेल तर देवाचा धावा कर. कारण जेव्हा तू मनपूर्वक श्रद्धेने माझा धावा घेशील तेव्हा तुझ्यासाठी ते अद्भुत आणि खूप काही आनंददायक असे चमत्कार घडू लागतील. स्वामी म्हणतात, बाळा, चुकीच्या गोष्टीकडे वळू नकोस, कारण त्या ठिकाणी अंधाराशिवाय तुला काहीही प्राप्त होणार नाही. विश्वास ठेव की माझे कार्य आणि माझे आशीर्वाद तुझे जीवन परिवर्तन करण्यासाठी, शुभफळ प्राप्त करून देण्यासाठी पर्याप्त आहे. आणि आपल्या भक्तिमय चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नकळत तुम्ही पुण्याचे भागीदार व्हाल आणि कमेंटमध्ये स्वामी आई, मी तुझं बाळ आहे असे टाईप करा. पुण्यवान व्हाल. जेव्हा माझी कृपा होते, माझी दृष्टी तुझ्याकडे येते, तेव्हा तुझ्यासाठी अशक्य असे काही उरत नाही. बाळा, मी निरंतर तुम्हाला तेच देऊ इच्छितो जे तुमच्यासाठी योग्य आणि अत्यंत शुभ आहे. जेव्हा तुम्ही विचाराने खूप काही मनात असे घेऊन बसता की ते माझ्याकरता योग्य आहे की नाही, तुमच्या मनात अशी दुविधा निर्माण होते, त्या क्षणाला जेव्हा माझे नामस्मरण कराल तेव्हा मी तुम्हाला त्या मार्गावर घेऊन जाईल आणि त्या मार्गावर नेताच तुम्हाला ते स्पष्टपणे दिसून येईल की तुमच्यासाठी काय योग्य आहे. बाळा, माझ्यावर विश्वास ठेवा, मी सतत तुमच्यासाठी कार्य करत आहे. जे अद्भुत आणि आज रहस्यमय दिसत आहे त्याचा उलगडा लवकरच होणार आहे. तो तुमच्यासाठी अगदी सगळं काही शुभ करणारा ठरणार आहे. देव म्हणतात, बाळा, अशक्यही शक्य करणारा देव तुझ्या समोर आहे. तुझ्या मनातील ते भेट मी ओळखतो आणि तुला आशीर्वादित करतो की ज्या समस्येने तू आज खूप काही त्रस्त आहे ते पुढील काही काळातच संपून जाईल. त्याची समाप्ती होईल. बाळा, माझे आशीर्वाद हे तुझ्यासाठी कल्याणकारक आहेत. तू जेव्हा तुझ्या पुढे आलेल्या या देवापुढे उभा आहेस तेव्हा चिंता करू नकोस. सर्व काही तुझ्यासाठी घडत आहे, जे अत्यंत शुभ फळ देणार आहे. तुम्ही स्वामीचे खरे भक्त आहात, म्हणूनच हा संदेश तुम्ही प्रेमाने, श्रद्धेने ऐकत आहात. तेव्हा स्वामी देव नक्कीच तुम्हाला तो कठीण मार्गातूनही मार्ग काढून देतील. तुम्हाला त्या मार्गावर चालवतील जिथे तुमच्यासाठी सुख, आनंद असे काही क्षण देतील ज्यात तुम्हाला
आनंदाची प्राप्ती होईल. देवाचे मार्ग तुमच्यासाठी ते खूप काही शुभ असतील. त्यावर चालताना तुम्हाला अनेक आनंदाची प्राप्ती होईल. तुमच्या अनेक समस्या सुटताना तुम्हाला दिसून येतील. जर तुम्ही देवावर विश्वास ठेवत असाल तर तुम्हाला देव ते उचित उपाय आणि उचित समस्येचे मार्ग देखील शोधून देतील. यावर विश्वास ठेवा. देवाचे कार्य अखंडरित्या सुरू आहे. जर तुम्ही देवाच्या कृपेने, देवाच्या आशीर्वादाने परिपूर्ण होऊ इच्छिता तर श्री स्वामी समर्थ या नावाचा नाम जप करायला विसरू नका. जितके नामस्मरण कराल तितकेच देवाच्या अधिक जवळ स्वतःला प्राप्त कराल. या जगात देवा इतकी खरी शक्ती कुठेही सापडणार नाही. जे काही आज तुम्हाला अशक्य वाटत असेल ते देवाकडे शक्य होण्यासाठी फक्त करायचे ते प्रार्थना, मनोभावे आणि खूप काही श्रद्धेने. जेव्हा तुम्ही ती प्रार्थना कराल तेव्हा नक्कीच स्वामी माऊली तुमच्या हाकेला धावून येतील. यावर संपूर्ण विश्वास ठेवा. स्वामी माऊली प्रत्येक भक्ताला ते सहाय्य प्रदान करतात. स्वामी माऊलीकडून तुम्हाला, देवाकडून तुम्हाला सहाय्य प्राप्त करण्यासाठी, आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी 4040 असे लिहा आणि कमेंटमध्ये स्वामी इज ग्रेट असे टाईप करा. भाग्यवान ठराल. आणि या संदेशाला ज्यांना कुणाला याची गरज आहे त्यांना शेअर करा. म्हणजे नकळत तुम्ही पुण्याचे भागीदार व्हाल. त्यांच्या अनेक समस्यातून मार्ग काढून त्यांना देतात. तुम्ही स्वामी भक्त आहात. स्वामी शक्तीवर संपूर्ण विश्वास ठेवा. कारण देव सतत कार्य करत आहे. ते कार्य आपल्यासाठी शुभ आणि योग्य आहे. तुम्हाला जो काही मार्ग स्वामीच्या शक्तीवर आणि स्वामीच्या आशीर्वादावर विश्वास ठेवणाऱ्यांना कधीही अंधारात जावे लागत नाही. त्यांच्यासाठी देवी प्रकाश निरंतर निर्माण होतो आणि त्यांना तो मार्ग दिसू लागतो. त्यांच्यासाठी, त्याच्या जीवनासाठी उपाय ठरतो. देव आणि देवाची कृपा निरंतर प्राप्त होऊ लागते आणि तुमची कठीण कार्य देखील सहजरित्या पूर्ण होताना तुम्हाला दिसून येतात. स्वामी माऊली अत्यंत कृपाळू आणि दयाळू आहेत. तुम्ही जर मनापासून स्वामी नावाचा दावा केला तर नक्कीच स्वामी तुम्हाला मदत करतील. याचा विश्वास नाही त्याच्यापर्यंत या संदेशाला शेअर करा. त्याचाही स्वामी शक्तीवर विश्वास बसेल. तेही स्वामीचे भक्त होतील आणि याने तुमचेही पुण्य अधिक होईल. ज्याचा कुणाचा स्वामी माऊलीवर संपूर्ण विश्वास आहे त्यांनी स्वामी माऊली मी तुमचं प्रिय बाळ असे कमेंट करायला विसरू नका. तुम्ही स्वामी भक्त आहात तेव्हा तुम्ही शेवटच्या क्षणापर्यंत हा संदेश ऐकत आहात. जो कोणी स्वामी भक्त या क्षणाला हा संदेश ऐकत आहे सर्व काही मनोकामना स्वामी देव पूर्ण करोत. त्यांना हवी असलेली प्रगती आणि त्यांच्या अडलेल्या कार्यात स्वामी देव त्यांना निरंतर मदत करो. त्यांना तो मार्ग देवोत. हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करतो. स्वामी सेवा करत असताना स्वामीवर संपूर्ण विश्वास ठेवा. देवी कृपा कुठल्या आणि कोणत्या मार्गाने होईल हा विचार सोडून द्या. कारण ते सर्व काही स्वामीच्या चरणी. तुम्ही तुमच्या चिंता सोपवल्या की तुम्हाला नक्कीच मार्ग दिसू लागेल. कारण स्वामीवर जो भक्त विश्वास ठेवतो त्याचे कार्य अगदी वेळेच्या आत पूर्ण होऊन त्यांना त्या सुखाची अनुभूती येऊ लागते. विश्वास ठेवा. देवाचे कार्य अपाट आणि अनंत आहे. मनात कोणाविषयी द्वेष भावना ठेवून जगू नका. कारण जितका द्वेष, अहंकार, मत्सर शरीरात आणि मनात घर करेल तितकाच देव आणि देवाची कृपा दूर राहील. त्यामुळे मनातील ते भेट, खूप काही चिंता, क्लेश आणि मनातील त्या वेदना सर्व काही स्वामीच्या चरणी सोपवून जो कोणी निश्चित राहतो त्यावर स्वामी कृपा निरंतर राहते. याचा अनुभव घ्यायचा असेल तर द्वेष करणे थांबवा. मनातील क्लेश, दुःख संपवायचे असेल तर कुणावरही राग करू नका. मनाला शांत आणि एकाग्र करण्यासाठी स्वामीचे मंत्र म्हणा, स्वामीच्या लीला ऐका, स्वामीचे नामस्मरण करा आणि तारक मंत्राचाही अनुभव घ्या. त्यामुळे तुम्ही अधिक सुखी व्हाल. हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.